ज्या देवानी त्यांच्यावर कृपा करून सुलक्षणला त्यांच्या पोटी जन्माला घातलं त्यांनीच त्यांच्या उतार वयात गरजेच्या काळी त्याला हिरावून नेलं। ही फिट्टफाट समजून त्या देवांची गठडी बांधून त्यांना नदीत टाकून का देत नाहीत या माझी? त्यांच्याबद्दल विचार करायला लागला की मती खुंटते। त्यांचं काही आकलनच होत नाही। मा जर भेटल्याच नसत्या किंवा त्या आहेत तशा नसत्या तर मी सुलक्षणकडे लवकरच पाठ फिरवली असती का? आदित्याचा जन्म झालाच नसता का? जी काय 13-14 वर्ष मी सुलक्षण बरोबर संसार केला तोही मी कदाचित केला नसता। आणि त्याच्या अथक अनाकलनीय ऱ्हासाच्या आणि मृत्यूच्या हताश साक्षीदार म्हणून आम्ही आलो तितक्या एकमेकींजवळ आलोच नसतो। तेव्हा कुणी सांगावं त्यांच्या त्या देवांचा यात काहीतरी हात असेलही। माझीने तुम्हाला बोलवले। हले माझी बोलावलं। ये बेटा, सुलक्षणच्या फोटोला देवाला नमस्कार कर। इतर दिवशी म्हणत नाही मी, फक्त आजच। सर्वमित्र म्हणते वसुमती बेनचं पत्र आलंय। अच्छा, हो। कैसी है माय डियर गर्ल वासुमती? छान आहे। म्हणजे घरची खूप कामं आहेत त्यामुळे इच्छा असूनही तिला येता येत नाहीये असं म्हणते ती। माझी खुशीत आहे, त्यांची तब्येत छान आहे। गुड। और बस। Good. So now she wants us to make good with such small letters, huh? वो वसुमती का घर किधर है? उधर। ओके। Oh, seems to be this way. Wow, this is beautiful. Beautiful. Hey, look at that, buffaloes. What? Ah. Wow, Parvez, look at her costume. कोण आहे पण? काय हवं आपल्याला? Minku, will you stop it? हॅलो, नमस्कार। नमस्कार। वसुमतीचं घर हेच ना? हो हेच। आपण? मी माझी म्हणजे सुलक्षणच्या आई का? हो। वा 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 वा, मी सुलक्षणचा मित्र त्रिगुण, फिल्म डायरेक्टर आहे, मुंबईहून आलो। प्यार बिना चैन का पाहिला होतात का तुम्ही? नाही। गोल्डन जुबिली झालेली सुलक्षणचं स्क्रिप्ट होतं। हो, व्हॉट अ स्क्रिप्ट, व्हॉट अ स्क्रिप्ट।
तुळशी वृंदावन आहे ते. ती माझी असिस्टंट मिंकू Hi. आणि तो प्रोडक्शन मॅनेजर आहे परवेज. हाय. सुलक्षणचा बॅड लक नाही, एवढी मोठी शेती, जमीन जुमला, वाडा. आपण काय सहजच आलात? नो नो नो, वसुमतीला भेटायला आलोय. हा. व्हेर इज शी? भाभी चाकवत मुळा आणि पालक. अंजना, आजकाल जेव्हा जेव्हा मी तुला बघते तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलेलं असतं. तुझ्या चेहऱ्यावर खिन्न कळा असते. ठीक आहेस ना तू? मी ठीक आहे भाभी, मला काय बी झालेलं नाही. हे बघ, आत्ता सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलंय. भाभी तुम्हाला तुमचं पुष्कळ हाय भोगायला, पुन्हा माझी रडकथा कशाला? गप, पण नक्की काय आहे ते तरी सांग. युवरा नीट नांदवत नाही का तुला? काय ग, युवरा त्रास देतो का तुला? भाभी, मुंबईहून तुमच्याकडनं माणसं आल्यात. माणसं? हा होय. अहो काय बाय कापडं घातलेत आणि असं खुळ्यासारखंच बोलतात. ही एक येड्यासारखी पोरगी पण आहे त्यांच्याबरोबर. बरं, बघते मी. बरं युवरा, हां मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे नंतर, अंजनाच्या बाबतीत. आणि इथे आपली गाण्याची सुरुवात. काय म्हणजे आयडिया अशी आहे की हिरोनी हिरोईनला बघितलं ना की त्याला वाटतं तो आणि ती म्हणजे शिरी फरात. काय, आणि मग त्याच कॉस्ट्युम मध्ये गाणं डायरेक्ट स्वित्झर्लंडला. हा, आणि मग शिरी फरात, लैला मजनू, रोमिओ ज्युलिएट, प्रत्येक स्टांजाला चला चेंज. काय आयडिया कशी आहे? बंडल आहे. त्रिगुण, किती वर्ष अशी घिसीपिटी स्टोरी करत राहणार तुम्ही? नवीन काही करणार आहात की नाही? एक्झॅक्टली, म्हणून तर मुंबईहून तुझ्याकडे आलो. हे सगळे मी काय बोललो ना की वंडरफुल वंडरफुल म्हणतात आणि एकदम सुपर फ्लॉप फिल्म होती. 3 फिल्म एका पाठोपाठ एक फ्लॉप, टोटल लॉस. प्यार बिना चैन का मध्ये जे कमावलं ना ते सगळं गमावलं. आणि आता ठरवलं, म्हटलं स्टोरी घ्यायची ती सुलक्षणचीच. सुलक्षणची? अगं वसुमती म्हणजे तुझी, तुला माहिती आणि मला माहिती. प्यार बिनाची स्टोरी सुलक्षणच्या नावावर होती खरी, पण 99% काम तूच केलं. काय सुलक्षण तर 24 तास. त्रिगुण, आय एम सॉरी. हा, पण हे बघ, प्यार बिनाचा प्रोड्युसर रसिक शेठ पुन्हा एकदा पैसे लावायला तयार आहे. अट फक्त एकच की स्क्रिप्ट सुलक्षणची म्हणजे तुझी पाहिजे. हा, तू फक्त 1 लाइनर दे, 25% ऍडव्हान्स लगेच दिन बोलला. मला सुलक्षणनी एक स्टोरी ऐकवली होती. एका वेड्या फकीराला मुख्यमंत्र्याच्या कारची डॅश बसती. आहा, काय अफलातून स्टोरी होती. मग तो फकीर मोठा द्रष्टा वगैरे ठरतो. पीटर सेलर्सच्या बीइंग देअर वरून इन्स्पायर्ड होती ती. 30 बस, आपल्याला ती स्टोरी पाहिजे. साला सुपरहिट मटेरियल आहे. अरे पण मला वेळ कुठे हे सगळं करायला? माझी कामं असतात इथे. हे बघ वसुमती, नाही म्हण नको. हे बघ, मी कॅश ऍडव्हान्स आणलाय. तू फक्त 1 लाइनर दे, बाकी स्क्रिप्ट नंतर दिलंस तरी चालेल. अरे पण मला, हे बघ, पण नाही काय नाही. हा, मी आता स्टोरी घेतल्याशिवाय तुझ्याकडनं जाणार नाही बॉम्बेला. दूध घे. काय लिहितेस ग रात्रंदिवस? तो त्रिगुण आलाय ना, त्याच्यासाठी सिनेमाचं कथासूत्र लिहिते.
म्हणून ती लोक इथे आहेत वाटतं. हो, काही हरकत नाही ना? माझी कसली हरकत? तुझे पाहुणे ते माझेही पाहुणे. मला माहिती आहे माझी, त्यांचं इथं राहणं वावरणं तुम्हाला नाही आवडत आहे. खरं तर मलाही नाही आवडत, पण मला सवय. सुलक्षणच्या यशाचा सूर्य जेव्हा तळपत होता ना, तेव्हा 24 तास असायची ही माणसं आमच्या घरी. मग त्याच्या उतरत्या काळात नाहीशी झाली. मग हवीत कशाला ही लोक? नाही, पण त्रिगुण सारख्या काही मंडळींनी खूप मदत केली शेवटी. सुलक्षण स्क्रिप्ट लिहायचे वायदे करायचा आणि ते लिहायच्या परिस्थितीत कधीच नसायचं. मग त्याची स्क्रिप्ट मी पूर्ण करायची. जे काही पैसे येतील ते गाठीला बांधायची. इथे सुद्धा एवढ्या सगळ्या पसाऱ्याचा खर्च कुठे निघतोय आपल्याला? दुष्काळातून झालेलं नुकसान भरून तर काढायला पाहिजे. हा त्रिगुण दत्त म्हणून उभा आहे समोर पैसे घेऊन. दिवसभराची कामं आटपून मी रात्री हेही काम पूर्ण करेन. जो काही पैसा येईल तो सरळ घर खर्चाला लागेल. काही हरकत नाही ना? मला तर खरं तर या लोकांचा संतापच येतो. माझ्या सुलक्षणची वाट या लोकांनीच लावली आणि आता इथे येऊन उच्छाद मांडलंय. तू म्हणून बाई सहन करतेस ग. ठीक आहे, तुला योग्य वाटतंय ना? मला यात व्यवहार दिसतो. ठीक आहे तर. और फिर जिंदगी में आए हुए बदलाव का रंजिता को एहसास होता है. अब वो एक ऐसे मोड़ पे खड़ी है जहां आने वाला कल क्या होगा ये ना वो जानती है ना राहुल. दी एंड. वाओ, फैंटास्टिक फैंटास्टिक. क्यों मिंकू? Mind blowing. पण यहाँ आउटडोर लोकेशंस बहुत है, खेत वगैरह. अरे फिर तो बहुत अच्छा. मोहरीची शेतं बितं बघू आपण. मस्त. हाँ, तसं हे लोकेशन काही वाईट नाही आहे. नॉट अ बॅड आयडिया, नॉट अ बॅड आयडिया. काय बसू, तुझ्या लोकेशनवर इथे शूट करूया आपण? नाही, ते नाही जमणार. व्हाय व्हाय नॉट? अगं बॉम्बे मध्ये एकदा हे लोकेशन कळलं ना तर धपाधप लोक शूटिंगला येतील. तेच नकोय मला त्रिगुण. ती कोणतीही लोक मला इथे यायला नकोय. आठवणीही नकोय. माझं इथे उत्तम चाललंय. इथल्या कामात त्या गोष्टींचा गुंता व्हायला नकोय. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे मीही आलेलं तुला आवडलेलं नाही तर? नाही, तसं नाही मला म्हणायचं. मला तुझ्यासाठीच काय, पण आणखी आपल्या 4 जुन्या मित्रांसाठीही काम करायला आवडेल. पण फक्त लिखाणाचं. दिवसभराची कामं आटपून रात्रीच्या फावल्या वेळात जमेल इतकंच. ठीक आहे, आय अंडरस्टँड. मी सांगतो आपल्या सर्कलमध्ये सगळ्या मित्रांना. ओके, थँक्स. Come on. What are you doing, stupid girl? Taking pictures of buffaloes? Come on, sit. Hurry up. Bye, Vasumati. बाय. Bye, Vasumati. मुंबईला आलीस की फोन कर नक्की. हो. ओके, नक्की बाय. करेन. See you. गेले का एकदाचे? छळलं 3 दिवस त्यांनी. मला माहिती आहे खूप त्रास दिलाय त्यांनी तुम्हाला, पण जाताना लिखाणाचे पैसे सुद्धा देऊन गेले. आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस आपल्याला आवडतो तसं नसतं. तुमच्याकडे नाही का येत त्या गावातल्या बिनकामाच्या बायका, स्वतःच्या रडकथा सांगत गळे काढणाऱ्या? मलाही नाही आवडत त्या, जसे तुम्हाला हे लोक नाही आवडते.
भाभी मला वाटतं आज पाऊस नक्की येणार. यायलाच हवा बाबा. इतके दिवस ओढलेत कसे बसे. खूप वाट बघितलीये. मागच्या वर्षी तरी कुठं पडलाय पाऊस. माणसं जनावरं सगळी देशोधडीला लागलेत. आत्तापर्यंत माझींनी कसं बसं निभावलं आणि आता तुम्ही निभावताय. मी देवाला साकडं घातलंय. आज पाऊस येणारच. 2 वर्ष नाही ऐकलं तुमच्या देवाने. यावेळी ऐकणार आहे वाटतं. बघायलाच आता तुम्ही. आलो रे आला. अरे पाऊस आला बघा. देवा, पावलास रे बाबा तू. पण हा पाऊस असाच राहू दे. अरे अरे किती भिजताय. बस झालं. आत्या चहा ठेवते. चहा. हो. आणि अंजना सगळ्यांना गुळाचा खडा दे. तोंड गोड झालं पाहिजे सगळ्यांचं. वसुमती, ए वसुमती. भाभी मी म्हटलं आमच्या देवाला नमस्कार करून घेतो. बोला आता मला सगळे. बाबी म्हणलं होतं ना मी देवाला साकडं घातलंय. पडला की नाही पाऊस. मजा आली पावसामध्ये. गो देवा पावलाच रे बाबा. तरी मी भाभींना सांगत होतो काय आज मला वाटतं की पाऊस पडणार म्हणून. भाभी ऐकतच नव्हत्या. आता पेरणीला सुरुवात करायची. खालच्या वावराकडे काम करायला सुरुवात केली पाहिजे. आबू डोकं पुसून घ्या नाही तर पडसाला आजारी. आता कामाच्या वेळेला खांदाळून घ्यायला पाहिजे. यार गुरु बांधली की नाही दावणीला. हा बांधली ना. म्हणजे काय काढून घ्या समजो. चहा आला घ्या. चहा पाहिजे. चहा पाहिजे. गरम गरम आहे. इकडे 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 देऊन दे मला. हा घेते. आज सगळ्यांनी माझ्या डायरीत काहीतरी लिहायचं. 18 जून पाऊस. आम्ही काय लिहिणार कपाळ. करा काहीतरी पांढऱ्यावर काळं. चला चला. मी करते पांढऱ्यावर काळ. थांबा. थांब रे. 18 जून. अजून लिहायचंय. थांबा. रेन्स.